नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता प्रिया खूप काही बोलत असते मधु भाऊंजवळ आता की सायलीविषयी खूप वाईट साईड बोलत असते की सायली खूप चोरटी होती, तिने शेजारच्या काकूची वाटीसुद्धा सोडली नाही बरं का अश्विन, तुला माहिती का? तिला ना तशी सवयच होती। अरे मधु भाऊंनी आधीपासून तिला गप्प केलं नाही, 2 थोबाड्यात ठेवल्या नाही आधी, आणि आता ते हे करतात, आता पोरं सोरायला लागली बघ अश्विन। तेव्हा त्या प्रतापला, अश्विनला आणि कल्पनाला प्रिया असं बोलताना खूप वाईट वाटत असतं, कारण सायली तशी मुलगी नसते हे सगळ्यांना माहीत असतं। तरीसुद्धा आता प्रिया मोठ्याने बोलत असते की मधु भाऊ, तुम्ही ना खूप मोठी चूक केलेली आहे। सायलीला अजिबात लहानपणापासून समजूत दिलेली नाही आहे, तिला नाहीतरी आधीपासून सवयच आहे चोऱ्या करण्याची। एकदा तिने माहिती का मधु भाऊ, तुमच्या खिशातले पैसे चोरले होते, तुम्हाला आठवतं का, असं आता ती म्हणते। तेव्हा आता मधु भाऊ म्हणतात की तन्वी काय बोलते, तुला समस्या तरी आहे का? माझी साऊ बाळा तशी नाही आहे, माझी साऊ अजिबात इकडची गोष्ट तिकडे करत नाही आणि कोणत्याच गोष्टीला हात लावत नाही। तेव्हा आता तन्वी म्हणते हो का, मग आता तिने हे प्रकरण कशाला केलं, आता मग कशाला नुसते लोकांचे पोरं चोरायला गेली आहे, कशाला नुसते लोकांचे पोरं चोरते आहे। तर आता हे ऐकून मधु भाऊंचा चांगलाच पारा सरकतो। तर मधु भाऊ आता तिच्यावर चांगलाच 2-3 कानसोईत मारून देतात, 2-3 कानसोईत मारून तिचं थोबाडच फोडतात। तर आता इकडे ती आता बघून जे थक्कच होते, मधु भाऊंकडे बघून थक्कच होते, तिला खूप राग आलेला असतो, कारण तिच्या घरच्यांदेखत आता मधु भाऊने तिच्या कानपट्ट्या फोडलेल्या असतात। तर आता मधु भाऊंना खूप राग आलेला असतो। तर आता इकडे प्रताप आणि कल्पनासुद्धा म्हणते, प्रिया तुला लाज नाही वाटत का, तू काय बोलते आहे, सिच्युएशन काय आहे आणि काय बोलते आहे तू? तुलाही माहिती आहे की सायली तशी मुलगी नाही आहे, सायली कशाला दुसऱ्यांचं बाळ चोरायला जाईल। आणि तर आता प्रिया म्हणते, प्रिया काहीच बोलत नसते, प्रिया शांत असते, तिला काहीच सुचत नसतं, कारण तिच्या कानामध्ये अजून आवाजच गुंजत असतो। तर मंडळी, आता येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता अर्जुन त्याच्या सायलीचा कसा शोध घेतो आणि कोणाकडे जाऊन की खरंच माझ्या सायलीने मुलांचं चोरी केलं। त्याला आता माहिती असतं, विश्वास असतो, पण तो आता खऱ्याच्या शोधात असतो, त्याला आता खरं माहिती पडेल। तर अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जाऊ।